तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहत असाल की तुम्हाला एक दिवा दिसतोय, तो या वाहक तारेने जोडलेला आहे। तर या वाहक तारेमधून विद्युतधारा म्हणजे करंट कशा प्रकारे वाहत असेल बरं? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि आपण हेही जाणून घेणार आहोत की हा जो विद्युत घट दिसतोय तो नेमका कसा काम करतो, ही बॅटरी कशी काम करते आणि विभवांतर म्हणजेच विद्युतदाब किंवा व्होल्टेज म्हणजे नेमकं काय। ठीक आहे, आता ना आपण एक उदाहरण पाहूयात। इथं तुम्ही पाहत असाल उजव्या चित्रामध्ये काही आनंदी मुलं या स्लाइड वरती खेळताना तुम्हाला दिसत आहेत। ठीक आहे, ती अशी वरून खाली येतात आहेत, नंतर कोणतरी एक व्यक्ती त्यांना उचलून घेतय, परत स्लाइडिंग वरती ठेवतय, परत ती मुलं घसरत 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 खाली येतात आहेत आणि परत त्यांना तो व्यक्ती उचलून वरती ठेवतोय। तर त्यांची इथं अशी एक सततची हालचाल चालू आहे, एक सततचा प्रवाह चालू आहे, बरोबर। आता ना हीच संकल्पना लक्षात ठेवून आपण सततचा विद्युत प्रभार आणि त्यामुळे निर्माण होणारा विद्युत दाब हे समजून घेणार आहोत। आता ना या गोष्टीकडे आपण अगदी खोलात जाऊन पाहूयात। आता ही स्लाइडिंग वरची जी मुलं आहेत ती घसरतात आहेत, तर ती कशामुळे खाली येतात आहेत बरं? ती अशी वरून खाली येताना आपल्याला दिसतात आहेत। ती कशामुळे खाली येतात आहेत? तर ती खाली येतात आहेत गुरुत्वाकर्षणामुळे। हे आपल्या पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे ते त्यांना खाली ढकलते, बरोबर। त्याचप्रमाणे या वाहक तारा ज्या आहेत ना, या वाहक तारांमध्ये सुद्धा अगोदरच विद्युत प्रभार असतो। आपल्याला माहिती आहे की या वाहक तारा ज्या आहेत त्या धातूच्या बनलेल्या असतात आणि धातूमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रॉन्स असतात, ते मुक्तपणे संचार करू शकतात। ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉन्स हे काय असतात तर ऋण प्रभारित कण असतात, बरोबर। फक्त अडचण अशी आहे की ते आता सध्या हलत नाहीये, ते स्थिर आहेत, त्यांना हलवावं लागेल, त्यांना ढकलावं लागेल, बरोबर। जसं इकडं आपण पाहिलं की मुलांना वरून खाली येण्यासाठी गुरुत्वाकर्षण मदत करत होतं, ते गुरुत्वाकर्षणच मुलांना खाली घेऊन येत होतं। त्याचप्रमाणे या इलेक्ट्रॉन्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला पण काहीतरी लागेल, आणि इथे लागतं आपल्याला विद्युत बल, इलेक्ट्रिक फोर्स। मग हा इलेक्ट्रिक फोर्स मिळणार कुठून? तर इलेक्ट्रॉन्सला प्रवाहित करण्यासाठी जे विद्युत बल लागते ते मिळते आपल्याला बॅटरीकडून, विद्युत घटाकडून। विद्युत घटात सुद्धा विद्युत प्रभार असतो, बरोबर। आपल्याला माहिती आहे बॅटरीचं एक टोक हे धन असतं, पॉझिटिव्ह असतं, आणि दुसरं टोक हे ऋण असतं, निगेटिव्ह असतं, आणि हेच इलेक्ट्रॉन्सला प्रवाहित करण्यासाठी मदत करतं। आता जरा समजायला सोपं जावं म्हणून आपण असं बघूयात, इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभारित कण असतात, ते ऋण टोकाकडून धन टोकाकडे प्रभावित होतात। पण आता इथं आपण असं समजूयात की आपल्याकडे काही धन प्रभारित कण आहेत, ठीक आहे, आणि ते धन टोकाकडून ऋण टोकाकडे हालचाल करत आहेत, प्रवाहित होत आहेत। तर लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युतधारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते। तर इथं जर आपण पाहिलं तर या विद्युत घटाचं बॅटरीचं धन टोक हे विद्युत प्रभार दूर ढकलतं, तर ऋण टोक त्यांना आकर्षित करते, आणि परिणामी आपल्याला या दिशेने विद्युतधारा मिळते। जर आपण या उदाहरणामध्ये पाहिलं तर आपल्याला दिसेल की या मुलांची सततची हालचाल होण्यासाठी या मुलांना खालून उचलून वरती ठेवायला कोणतरी पाहिजे। तर इथे एक अशी व्यक्ती आहे, ती काय करते तर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन त्या मुलांना उचलून वरती ठेवते, बरोबर। मग त्याच प्रकारे इथं सुद्धा जे विद्युत प्रभार आहे त्या विद्युत प्रभारांना विद्युत बलाच्या विरुद्ध जाऊन वरती पाठवण्यासाठी कोणतरी पाहिजे, बरोबर। आणि ही जबाबदारी पार पाडली जाते विद्युत घटातील रासायनिक अभिक्रियांकडून, केमिकल रिॲक्शन्स कडून। याच केमिकल रिॲक्शन्स, याच रासायनिक अभिक्रिया विद्युत प्रभारांना पुन्हा पुन्हा वरती ढकलतात। तर विद्युत घटातील या रासायनिक अभिक्रियांमुळे विद्युत प्रभाराची विद्युत बलाच्या विरुद्ध सतत हालचाल होत असते, आणि त्यालाच म्हणतो आपण की या तारेमधून विद्युतधारा वाहते, बरोबर। आता ना आपण विद्युत दाब म्हणजेच व्होल्टेज किंवा विभवांतर काय असतं हे समजून घेण्यासाठी परत या मुलांच्याच उदाहरणाकडे येऊयात। आता ही जशी मुलं उंचीवरून खाली येत होती, वरून खाली येत होती,
तशी त्यांना काहीतरी ऊर्जा मिळत होती. बरोबर. जर ही स्लाइड एकदम गुळगुळीत असती तर ती वेगाने मुलं खाली आली असती. बरोबर. पण जर ही स्लाइड जर खडबडीत असती तर या मुलांच्या मध्ये आणि या स्लाइड मध्ये काहीतरी घर्षण तयार झालं असतं आणि घर्षणामुळे उष्णता तयार झाली असती. बरोबर. म्हणजेच काय तर ही मुलं स्लाइड मधून खाली येत असताना त्यांच्यामध्ये खूप उष्णता निर्माण होते. आता ही उष्णता म्हणजे एक प्रकारची ऊर्जा. आता विचार करा ही ऊर्जा आली कुठून. तर लक्षात घ्या ही ऊर्जा त्या मुलांमध्ये आधीपासूनच साठवलेली होती. जेव्हा मुलं हळूहळू खाली येतात तेव्हा त्यांची साठवलेली ऊर्जा उष्णतेमध्ये रूपांतरित होते. आणि ही साठवलेली ऊर्जा म्हणजेच स्थितीज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी. म्हणूनच स्लाइडच्या टोकावर म्हणजे सगळ्यात वरच्या भागावर असलेल्या मुलामध्ये खूप स्थितीज ऊर्जा आहे. म्हणूनच आपण त्याला म्हणू शकतो की तो बिंदू म्हणजे उच्च विद्युत विभव बिंदू. बरोबर. आणि जसजशी ही मुलं वरून घसरत खाली येतात तसतसं त्यांची स्थितीज ऊर्जा ही कमी कमी होत जाते आणि ती उष्णतेमध्ये रूपांतरित होते. आणि जेव्हा ही मुलं इथे खाली पोहोचतात, खालच्या भागाला पोहोचतात, तेव्हा त्यांची सगळी स्थितीज ऊर्जा ही खर्च झालेली असते. आणि मग तो जो बिंदू आहे तो बिंदू म्हणजे कमी विद्युत विभव बिंदू. आणि जेव्हा मुलं परत वर जातात तेव्हा त्यांना परत स्थितीज ऊर्जा मिळते. आणि त्यांना ही ऊर्जा कोण देतो तर परत हाच व्यक्ती जो त्यांना वरती ढकलतोय किंवा वरती ठेवतोय. तोच त्यांच्या शरीरात परत ऊर्जा भरतो आणि मुलं परत वरून खाली येताना ही ऊर्जा गमावतात. परत तो माणूस, तो व्यक्ती त्यांच्यामध्ये ऊर्जा भरतो. त्याचप्रमाणे आता इथे सुद्धा विद्युत प्रभार जेव्हा दिव्यामधून प्रवाहित होतो तेव्हा तिथे सुद्धा उष्णता निर्माण होते. आता मला सांगा इथे ही उष्णता आली कुठून. तर अगदी मुलांच्या उदाहरणाप्रमाणे त्या विद्युत प्रभारांमध्ये आधीपासूनच ऊर्जा साठवलेली होती. जेव्हा ती दिव्यामधून प्रवाहित झाली तेव्हा तिथे त्यांनी ती ऊर्जा गमावली आणि त्या ऊर्जेचे रूपांतर झालं उष्णतेमध्ये. बरोबर. तर इथं आपण असं म्हणू शकतो की दिव्यामधून प्रवाहित होण्या अगोदर विद्युत प्रभारांकडे जास्त स्थितीज ऊर्जा होती. म्हणजे तिथं होतं उच्च विद्युत विभव. जेव्हा विद्युत प्रभार दिव्यामधून प्रवाहित झाला तेव्हा तिथे ऊर्जा ही उष्णतेमध्ये रूपांतरित झाली. त्यामुळे खालच्या भागात असेल कमी विद्युत विभव. तर या दोन उदाहरणांमधला एक मोठा फरक म्हणजे या मुलांच्या उदाहरणामध्ये हे जे ऊर्जेचे रूपांतर घडतंय ते घडतंय गुरुत्वाकर्षणामुळे आणि या दुसऱ्या उदाहरणामध्ये हे घडतंय ते विद्युत प्रभारामुळे. आणि दुसरा एक मोठा फरक म्हणजे इथं मुलं खाली येताना जी काही स्थितीज ऊर्जा आहे ती पूर्णपणे ते गमावत होते आणि त्याचं रूपांतर होत होतं उष्णता ऊर्जेमध्ये. पण इकडच्या बाजूला विद्युत प्रभार प्रवाहित होताना तेव्हा जेव्हा तो दिव्यामधून जातोय तेव्हाच त्याचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होतंय. बाकी तारेमधून विद्युत प्रभार प्रवाहित होताना तिथे जास्त उष्णता निर्माण होत नाहीये. तसं खरं पाहिलं तर ना प्रत्यक्षात तार ही गरम होतेच पण ती दिव्या इतकी गरम होत नाही. मग या सगळ्या गोष्टी जरा सोप्या ठेवण्यासाठी आपण असं गृहीत धरतो की कोणत्याही विद्युत परिपथामधून विद्युत प्रभार वाहत असताना तारेमध्ये उष्णता निर्माण होत नाही. तर इथं आपण असं म्हणू शकतो की तारेमधून विद्युत प्रभार प्रवाहित होत असताना कोणतीही ऊर्जा तो गमावत नाही, त्याचं उष्णतेमध्ये रूपांतर होत नाही. फक्त विद्युत प्रभार दिव्यामधून प्रवाहित होत असताना त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होते. बाकी ठिकाणी कोणतीही स्थितीज ऊर्जा गमावली जात नाही. म्हणून विद्युत घटापासून ते विद्युत दिव्यापर्यंत तारेमधील प्रत्येक बिंदूमध्ये जे विभव आहे ते उच्च आहे. दिव्यामध्ये विद्युत ऊर्जा उष्णतेमध्ये रूपांतरित झाल्यानंतर तिथून खालच्या तारेमध्ये मात्र प्रत्येक बिंदूमध्ये जे विभव आहे ते कमी आहे. जसं आपण इकडे पाहिलं होतं मुलांच्या उदाहरणामध्ये मुलं जेव्हा वरून खाली येतात तेव्हा ते पूर्णपणे त्यांची ऊर्जा गमावतात. ती ऊर्जा उष्णतेमध्ये रूपांतरित होते. पण एक व्यक्ती त्या मुलांना उचलतो आणि परत वरती ठेवतो. म्हणजे तो माणूस त्या मुलांमध्ये पुन्हा स्थितीज ऊर्जा भरतो. बरोबर. अगदी त्याच प्रकारे इकडे सुद्धा
जी काही स्थितीज ऊर्जा उष्णतेमध्ये रूपांतरित झाली होती, जेव्हा विद्युत प्रभार दिव्यामधून प्रवाहित झाले होते तेव्हा ही जी बॅटरी आहे, विद्युत घट आहे, तो विद्युत घट पुन्हा स्थितीज ऊर्जा मिळवून देतो. इथे काही रासायनिक अभिक्रिया होतात विद्युत घटामध्ये आणि त्यामुळे त्यांना पुन्हा स्थितीज ऊर्जा मिळते. बरोबर. आणि लक्षात घ्या, विद्युत प्रभाराच्या स्थितीज ऊर्जेतील फरक म्हणजेच विद्युत दाब, व्होल्टेज. आणि म्हणूनच विद्युत दाबाला अधिक तांत्रिक भाषेत विभवांतर असं म्हणतात. तर विभवांतर आपल्याला सांगतं की विद्युत प्रभारांच्या स्थितीज ऊर्जेमध्ये नेमका किती फरक आहे ते. आता असं समजा की या तारेमधून वाहणारे जे विभवांतर आहे ते 1.5 व्होल्ट एवढं आहे. याचा अर्थ असा की प्रति कुलम मागे स्थितीज ऊर्जा ही 1.5 जूल एवढी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या तारेमधून विद्युत प्रभार प्रवाहित होत असताना प्रति कुलम त्याला 1.5 जूल एवढी स्थितीज ऊर्जा मिळते. ठीक आहे. जेव्हा तो दिव्यामधून जातो तेव्हा तो 1.5 जूल एवढी स्थितीज ऊर्जा गमावतो, तो उष्णतेमध्ये रूपांतरित करतो आणि पुन्हा बॅटरीमध्ये आल्यानंतर, विद्युत घटामध्ये आल्यानंतर त्याला 1.5 जूल एवढी स्थितीज ऊर्जा परत मिळते. बरोबर. आता असं समजा की हा जो विद्युत घट आहे तो 9 व्होल्टचा आहे. ही जी बॅटरी आहे ही 9 व्होल्टची आहे. तर प्रत्येक कुलम मागे आपल्याला किती ऊर्जा मिळाली असती? तर 9 जूल एवढी स्थितीज ऊर्जा मिळाली असती. आणि दिव्यामधून प्रवाहित होताना त्याने परत ती 9 जूल स्थितीज ऊर्जा गमावली असते, म्हणजे त्याचं उष्णतेमध्ये रूपांतर झालं असतं. बरोबर. म्हणूनच लक्षात घ्या, विद्युत घटाच्या विरुद्ध बाजूंवरील तारेतून विद्युत प्रभार प्रवाहित होत असताना त्याने किती स्थितीज ऊर्जा कमावली किंवा किती स्थितीज ऊर्जा गमावली हे मोजायला विभवांतर, व्होल्टेज हे आपल्या कामी येते. आता आपल्याला दिलेल्या विद्युत परिपथातील तारेतील कोणत्या तारेतील? तर विद्युत घटाचं धनटोक ते विद्युत दिवा बघा, किंवा विद्युत दिव्यानंतरची तार ते विद्युत घटाचं ऋणटोक, त्यांच्यामधील विभवांतर किती आहे ते मला सांगा. त्यांच्यातील विभवांतर हे 0 आहे. पण का? व्हिडिओ थांबवा, थोडा वेळ विचार करा आणि मला सांगा. तारेतील कोणत्याही 2 बिंदूंमधील विभवांतर 0 आहे, कारण त्याच्यामधून विद्युत प्रभार प्रवाहित होत असताना आपण असं समजलं होतं की त्याच्यामध्ये कोणतीही स्थितीज ऊर्जा ही गमावली जात नाही, कोणत्याही स्थितीज ऊर्जेचे उष्णतेमध्ये रूपांतर होत नाही आणि त्यामुळेच कोणत्याही 2 बिंदूंमधल्या विभवांतर हे काय आहे? 0 आहे. तर इथं आपण पाहू शकतो विद्युत दिव्याच्या अगोदरच्या तारेमध्ये उच्च विद्युत विभव आहे आणि नंतरच्या तारेमध्ये कमी विद्युत विभव आहे. बरोबर. आणि तारेच्या या दोन्ही टोकांमध्ये विभवांतर जर आपण टिकवून ठेवलं तर आपल्याला सततची विद्युत धारा ही मिळू शकते. आणि शेवटी काही पाठ्यपुस्तकांमध्ये विभवांतराचं वर्णन जे आहे ना ते वर्क डन म्हणजे कार्य करणे याच्या आधारावरती केलेलं आहे. आणि खरं तर ना तेच बरोबर आहे. कसं ते बघा. जेव्हा विद्युत घट हा विद्युत प्रभारांना कमी विद्युत विभवाकडून उच्च विद्युत विभवाकडे नेत असतो, म्हणजे विद्युत घटच विद्युत प्रभारांना ऊर्जा देत होता. बरोबर. जसं की इकडे तो व्यक्ती त्या मुलांना उचलून वरती ठेवत होता, त्यांना ऊर्जा देत होता. अगदी त्याच प्रकारे मग भौतिक शास्त्रात ना जेव्हा एखादी गोष्ट ऊर्जा देते तेव्हा आपण म्हणतो की तिथे काहीतरी कार्य केलं गेले. बरोबर. मग अगदी त्याच प्रकारे इथं सुद्धा आपण म्हणू शकतो की विद्युत घट जो आहे तो प्रति कुलम 1.5 जूलचं कार्य करत होता. बरोबर. इथे उदाहरणात पाहिल्याप्रमाणे. आणि त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की विभवांतर हेही सांगतं की किती कार्य केलं गेलंय. बरोबर. म्हणजेच एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत प्रति कुलम विद्युत प्रभार पाठवत असताना आपल्याला किती ऊर्जा द्यावी लागली किंवा किती कार्य करावं लागलं हे विभवांतर आपल्याला सांगत असतं. ठीक आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.